Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. Today's lecture we are going to look about effect of temperature on resistance and resistivity. आत्तापर्यंत जेवढे लेक्चर्स आपले झाले ते काय काय झालं, त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय बघितलं, त्याचबरोबर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तेही बघितलं, रेझिस्टिव्हिटी काय असते तेही बघितलं. तर रेझिस्टिव्हिटीसाठी आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला बरोबर. त्याच्यानंतर आपण ओम्स लॉ बघितलेला आहे. त्याचबरोबर आपण पॉवर अँड एनर्जी पण पाहिलेले आहे. पॉवरचे आपल्याला तीन एक्सप्रेशन्स मिळतात, P इज इक्वल टू VI, P इज इक्वल टू I स्क्वेअर R आणि P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R बरोबर. मग ह्या पॉवर बरोबर आपण त्या एनर्जीज पण बघितल्या. ठीक आहे, एनर्जी हीट एनर्जी आपण म्हणतोय VIT, तिथं पण तुम्हाला तीन वेरियस फॉर्म ऑफ इक्वेशन तुम्हाला मिळतात बरोबर. फक्त ह्या पॉवरला फक्त इंटू मल्टिप्लाय बाय टी, म्हणजे एखादं इक्वेशन पॉवरचं तुम्हाला आता माहीत असेल P इज इक्वल टू VI. मग आता एनर्जीच्या फॉर्ममध्ये घेत असताना एनर्जी इज इक्वल टू VIT, टी म्हणजे टाइम, येते लक्षात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं प्रत्येक पॉवरच्या इक्वेशनला फक्त त्या इक्वेशनमध्ये फक्त तुम्हाला टी लिहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तिथं एनर्जीचं इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, P इज इक्वल टू VI, T इज इक्वल टू I स्क्वेअर R आणि P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला I स्क्वेअर RT, इथं काय मिळेल तुम्हाला V स्क्वेअर अपॉन R इंटू टी. म्हणजे जिथं तुम्हाला पॉवरचे एक्सप्रेशन मिळतात तिथं तुम्हाला एनर्जीचे पण तुम्हाला फॉर्म मिळतात. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण थोडे एक्झाम्पल्स बघायचे, थोडे बघितले असतील. ठीक आहे, आज कोणत्या लेक्चरकडे जातोय आपण? आज आपण जातोय तो म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. मग आता रेझिस्टन्स पण तुम्हाला माहित आहे आणि त्याचबरोबर रेझिस्टिव्हिटी पण तुम्हाला माहित आहे. तुम्हाला आठवत असेल, आता रेझिस्टन्स म्हटलं की आपल्याला काय आठवतं? आपल्याला ओहम्स लॉ आठवतो. व्हॉट इज ओहम्स लॉ? इट इज नथिंग बट V इज इक्वल टू IR. V is equal to IR. इथं what is meant by V? V is the potential difference. V म्हणजे काय आहे? Potential difference. I म्हणजे काय? Electric current. आणि R is the resistance which oppose the current. हा रेझिस्टन्स काय करतो? ह्या करंटला अपोज करतो, म्हणजे त्याला पुढे जाण्यापासून त्याला रोखतो त्याला. ठीक आहे, म्हणजे त्याला पुढे जाऊन न दिल्यामुळं जे काही त्याचं काम असतं त्या काम करणारा आपण काय म्हणतोय? रेझिस्टन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं म्हणजे काय? रेझिस्टिव्हिटी. मग आता रेझिस्टिव्हिटीसाठी काय फॉर्म्युला बघितला तर तो म्हणजे आपण रेझिस्टन्सचं इक्वेशन लिहिलं होतं, R इज इक्वल टू रो एल अपॉन ए, म्हणजेच रो इज इक्वल टू RA अपॉन एल. म्हणजे इथं तुम्हाला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला मिळतोय. येते लक्षात? त्याचबरोबर मला आता सांगायचं आहे काय, आता आपल्याला इफेक्ट बघायचा आहे. पण कशाचा इफेक्ट बघायचा आहे? टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा आहे. म्हणजे एखाद्या कंडक्टरला मी जर टेम्परेचर अप्लाय केलं तर त्या रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी मध्ये काय चेंजेस घडतात हे आपल्याला बघायचं आहे. येते लक्षात? मग आता कसं करायचं आहे, काय करायचं आहे? मग आता त्यासाठी आपल्याला थोडं रेझिस्टन्स बघूया. मग अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय सांगतोय? तुम्हाला एक ग्राफ दाखवलाय, त्या ग्राफ मध्ये तुम्हाला एक स्ट्रेट लाईन बघायला मिळतोय. म्हणजे आयडियल ओहम लॉ जर ओबे होत असेल, आयडियल ओहम्स लॉ जर ओबे होत असेल, तिथं तुम्हाला रेझिस्टन्स काय मिळणार आहे? रेझिस्टन्स तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार आहे. म्हणजे इथं जर तुम्ही स्लोप काढला, आता फॉर्म्युला काय आहे? R इज इक्वल टू V अपॉन I बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स, इथं तुम्हाला करंट, आणि इथं R इज इक्वल टू V अपॉन I म्हणजेच काय ना? कॉन्स्टंट. याच्या लक्षात? समजतंय? ठीक आहे, म्हणजे हिथली कंडिशन्स वेगळ्या, इथं सगळं कॉन्स्टंट राहणार आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आपण त्या ओहम्स लॉच्या डेफिनेशन मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की तिथं आपल्याला काय मिळतंय? टेम्परेचर, प्रेशर, ह्या सगळ्या फिजिकल कंडिशन्स आहेत ते कॉन्स्टंट राहणार. त्या कॉन्स्टंट मध्ये तुम्हाला आयडियल ओहम्स लॉ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, पण आता आपल्याला काय बघायचं आहे? टेम्परेचरचा इफेक्ट बघायचा. म्हणजे टेम्परेचर एकतर मी काय करणार आहे? एकतर मी इन्क्रीज करणार आहे किंवा डिक्रीज करणार आहे. मग इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यानंतर त्या कंडक्टरवरती काय फरक पडेल? मग त्याचा रेझिस्टन्स मध्ये काय चेंजेस बघायला मिळतील, त्या रेझिस्टिव्हिटी मध्ये काय चेंजेस बघायला मिळतील, हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, नाउ लेट अस कम टू द पॉइंट.
First of all, we should know the equations for resistance and resistivity. As I said, what is the formula for Ohm's law? That is V is equal to IR. How this equation was proved? This equation was proved according to the drift velocity formula. तिथं तुम्ही ड्रिफ्ट वेलोसिटीचा फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह केला, तिथूनच पुढे आपण पुढे येऊन आपण एक डेरिव्हेशन कंप्लीट केलं. तिथं तुम्हाला V is equal to IR असं इक्वेशन मिळालं. म्हणजे V is directly proportional to I आणि R ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली तर ते तुम्हाला आठवत असेल बघा. अकॉर्डिंग टू रेझिस्टिव्हिटी R is equal to rho L upon A, where rho is equal to M higher as it is N E square tau into A, where rho ची व्हॅल्यू किती येणार M upon N E square tau. एवढं तुमचं इक्वेशन आहे. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. मग तुम्हाला आठवण करून देण्यासाठी किंवा ते रिवाइज करण्यासाठी तुम्हाला मी हे इक्वेशन्स लिहून दिलेले आहेत. आता हे इक्वेशन्स बघितल्यानंतर तुम्हाला आता रेझिस्टन्स तुम्हाला समजतोय, त्याचबरोबर रेझिस्टिव्हिटी तुम्हाला समजतोय. येते लक्षात? समजलं? ठीक आहे. म्हणजे मी आता काय म्हणेन, मी आता डायरेक्टली इथं R चं पण इक्वेशन लिहितो. R चं हे इक्वेशन ml upon n e square tau into A. येते लक्षात? समजलं का हे दोन इक्वेशन्स? आता हे दोन इक्वेशन्स फक्त आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे. You have to keep it in mind to see this effect of temperature on resistance and resistivity. कळतं इथपर्यंत? What is my point? Okay, let us go forward. Now we are going to see conductors, semiconductors and alloys. मग आता कंडक्टर घेतल्यानंतर टेम्परेचर मी जर त्या कंडक्टरला अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काय इफेक्ट मिळेल. त्याचबरोबर सेमीकंडक्टर घेतल्यानंतर त्याला टेम्परेचर अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काय चेंजेस बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर अलॉय मध्ये त्याने घेणार त्याला मी टेम्परेचर दिलं तर तिथं काय फरक पडणार हे आपल्याला बघायचं आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे. येत्या लक्षात? मग त्याला आपण म्हणतो टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स. ते तुम्हाला मी नंतर कळेल शिकवताना. ओके, सध्या आपण आता इथं बघूया. आता लेट अस कम टू द पॉइंट फॉर कंडक्टर्स. आता व्हॉट काइंड ऑफ कंडक्टर? कंडक्टर कशापासून बनवलाय रे? कंडक्टर कशापासून बनवलाय? कंडक्टर इज मेड फ्रॉम मेटल्स, आयन्स. बरोबर? म्हणजे जेवढे सगळे मेटल्स आहेत हे सगळे काय? these are the conductors, good conductors of heat and electricity. आपल्याला माहित आहे, आपण ते शाळेमध्ये असताना शिकलोय. ठीक आहे. मग आता all these metals are comes under this conductor. It is a good conductor of heat and electricity. आता मी काय म्हणतोय बघा, आपण एक कंडक्टर कन्सिडर केला, त्या कंडक्टरला मी काय करतोय, मी टेम्परेचर अप्लाय करतोय. आणि तो टेम्परेचर अप्लाय केला म्हणजे मी थोडक्यात काय केलं, टेम्परेचर मी इन्क्रीज केला. हे असं साइन असलं की इन्क्रीज आणि हे असं साइन असलं की डिक्रीज. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला सोपं जाण्यासाठी टेम्परेचर काय केलं आपण इथं वाढवलं, इन्क्रीज केलं. असं जर साइन असं तर काय म्हणलं असं टेम्परेचर आपण काय केलं, डिक्रीज केलं. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, एक कंडक्टर मी कन्सिडर, सपोज दिस इज द कंडक्टर. ह्या कंडक्टरला मी काय करतोय, टेम्परेचर अप्लाय करतोय. टेम्परेचर मी देतोय म्हणजे हीट दिलं. मी समजा हीट दिलं म्हणजे टेम्परेचर त्याचं इन्क्रीज झालं त्या कंडक्टरचं. म्हणजेच मी काय सांगितलं, टेम्परेचर इन्क्रीजेस. आता टेम्परेचर इन्क्रीजेस. मग आता आपण ह्या रेझिस्टन्स साठी पहिल्यांदा इक्वेशन बघूया. आता R म्हणजे काय, तर M आहे, L आहे, N आहे, E आहे, टो आहे, A आहे. M म्हणजे काय, व्हॉट इज इट? M इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे. काय करणार आहे, कारण त्याचं रिलेशन आपण इकडे बघणार आहोत, काय चेंजेस करणार. ओके. M म्हणजे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. L म्हणजे काय, लेंथ ऑफ द कंडक्टर, कंडक्टरची लेंथ. ओके. N म्हणजे काय, N म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. काय कळतंय का? N म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻⁻19 कुलम. येते लक्षात? म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज बदलतो का, नाही बदलत, तो कॉन्स्टंट राहतो. तो म्हणजे काय, रिलॅक्सेशन टाइम.
कोलिजन बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स, डिस्टन्स बिटवीन किंवा टू कोलिजन्स, दोन कोलिजन मध्ये जो टाइम लागतोय, टाइम पिरियड आपण जे मेजर करतोय ते टाइम म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. आपण सांगितलं होतं एक इथं असेल एक इथं असेल, इलेक्ट्रॉन आला इथं कोलॅट झाला, ठीक आहे, एक कोलिजन झालं, तिथून आला परत इथं कोलॅट झाला, हे काय झालं परत दुसरं कोलिजन झालं, मग इथं कोलॅट झाला इथं कोलॅट झाला, ह्या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये जे टाइम पिरियड लागला त्या टाइमला आपण काय म्हणतोय रिलॅक्सेशन टाइम. त्या टाइमला काय म्हणतो आपण रिलॅक्सेशन टाइम, ठीक आहे. मग आता मास त्या इलेक्ट्रॉनचं बदलणार आहे का? इट विल रिमेन कॉन्स्टंट, मास विल रिमेन कॉन्स्टंट. लेंथ ऑफ द कंडक्टर एक कन्सिडर केली, सपोज हा लेंथ मी कन्सिडर केला, ह्या लेंथ मध्ये चेंज होतोय का? काही चेंज होत नाही. त्याच्यानंतर n इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम प्रमाणे इलेक्ट्रॉन तुमचे बदलतील की, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला एक चेंज बघायला मिळेल, म्हणजे हा तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार नाही, ठीक आहे, म्हणजे त्या व्हॉल्यूम प्रमाणे डिपेंड राहणार. इलेक्ट्रॉन, व्हॉट इज इलेक्ट्रॉन? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज बदलतोय का? नाही, कारण इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे? 1.6 × 10⁻⁻19 कुलम. फिक्स चार्ज आहे इलेक्ट्रॉन वरती, तो बदलणार नाही. त्याच्यानंतर येणार तो म्हणजे टो. टो म्हणजे काय? टो म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. टो म्हणजे काय? रिलॅक्सेशन टाइम. मग रिलॅक्सेशन टाइम त्या व्हॉल्यूम वरती पण डिपेंड राहणार, टेम्परेचर वरती डिपेंड राहणार, तो बदलणार. ते कसं बदलणार ते आपण बघूयाच. म्हणजे n चेंज होणार, टो चेंज होणार. इथं एरिया, एरियाचं काय? एरिया म्हणजे ती लेंथ आणि एरिया जर तुमचा बदलला तर तुमचं ते चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील, ठीक आहे. मग आता काय करायचंय? आता आपल्याला रेझिस्टन्स साठी ह्या n आणि टो, ह्या रो साठी पुन्हा n आणि टो. आता इथं a आणि l आहे, पण इथं a आणि l आहे का? नाही. त्यामुळे कॉमन फॅक्टर जे आहेत त्या कॉमन फॅक्टर मध्ये तुम्हाला रिलेशन बघायचं. म्हणजे आता कॉमन फॅक्टर काय आहे? m/n² टो, m/n² टो. तुम्हाला इथं l आपण a आहे, पण इथं l आपण a आहे का? नाही. म्हणजे त्या l आपण a त्या रेझिस्टन्स वरती आता ह्या टेम्परेचरचा इफेक्ट काय आहे का ते आपण बघतोय, ठीक आहे. त्यामुळे फक्त रिलेशन तेवढंच बघायचं आहे. मग आता काय येतंय बघा. As I increase the temperature for the conductor, म्हणजे त्या कंडक्टरला मी टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय झालं? तर आता टेम्परेचर वाढवणं म्हणजे त्याचे ॲटम्स व्हायब्रेशन मोशन मध्ये आले का? ॲटम्स व्हायब्रेशन मोशन मध्ये आले. टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, व्हायब्रेशन ऑल्सो इन्क्रीजेस. ह्या कंडक्टरला मी जर हीट दिली, टेम्परेचर जर वाढायला लागलं तर ह्यातले जे ॲटम्स आहेत ते पण व्हायब्रेशन करणार. जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढं व्हायब्रेशन वाढणार आहे. म्हणजे काय चेंज झालं? व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज केलं की त्या कंडक्टर मधले ॲटम काय झाले? व्हायब्रेशन मध्ये आले. व्हायब्रेशन म्हणजेच काय? की ॲटम तिथं मोशन मध्ये आला, असा व्हायब्रेट करायला लागला. मग जसं त्याचं टेम्परेचर वाढलं, व्हायब्रेशन पण जास्त वाढलं. असं करणार तो, ठीक आहे, स्पीड वाढत जाणार त्याचं. मग आता म्हणून मी काय म्हणलं? टेम्परेचर वाढलं की व्हायब्रेशन पण वाढत गेलं. म्हणून मी म्हटलं इथं व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. आता व्हायब्रेशन इन्क्रीज झालं म्हणजेच काय झालं रे? म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनाला हा पण धडकतच निघाला की इलेक्ट्रॉन धडकत निघाला त्या ॲटमला. म्हणजे आता जे आपण कोलिजन बघितलं, इलेक्ट्रॉन इथं आला कोलॅट झाला, इलेक्ट्रॉन इथं आला कोलॅट झाला. म्हणजे दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये आपण काय बघितलं? रिलॅक्सेशन टाइम. मग आता मला सांगा, पहिल्यांदा हे व्हायब्रेशन एका कॉन्स्टंट टेम्परेचरला होत होतं, आता तुम्ही काय करताय? टेम्परेचर इन्क्रीज करताय, त्यामुळे हे व्हायब्रेशन्स वाढले. व्हायब्रेशन्स वाढल्यामुळे इथला टाइम जो आहे रिलॅक्सेशन टाइम तो इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? सुरुवातीला तो इथं येऊन धडकला, तो इथं येऊन धडकला, ह्याला काहीतरी रिलॅक्सेशन टाइम लागला. आता व्हायब्रेशन वाढल्यामुळं ह्यांचं कोलिजन पण वाढलं. ऍज व्हायब्रेशन्स इन्क्रीजेस, कोलिजन ऑल्सो इन्क्रीजेस. धड 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 धडकत जाणार ना तो त्याला. येते लक्षात? व्हायब्रेशन तुमचं वाढलं, तिथून इलेक्ट्रॉन आला तर मग तो पण तिथं धडकणार की आता एकदम स्पीड मध्ये, ठीक स्पीड मध्ये धडकणार म्हणजे ह्याला धडकला, लगेच ह्याला धडकला, लगेच ह्याला धडकला, मग
इथला टाइम इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला? इथं तो निवांत झाला कारण टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. इथं स्पीड मध्ये आला. स्पीड मध्ये आल्यामुळे इथलं रिलॅक्सेशन टाइम काय झालं? इथलं रिलॅक्सेशन टाइम त्याला कमी झालं. म्हणजे कमी वेळेत त्याला कोलिजन तयार केलं. स्पीड वाढलं ना, एकदम मी स्पीड मध्ये गेलो, दोघं तिघांना धडकत मी पुढे गेलो. टेम्परेचर कॉन्स्टंट माणसाचं फिक्स आहे. मी झालो त्याला धडकलं, ह्याला धडकलं, म्हणजे मला इथं वेळ जातोय ना. पण स्पीड मध्ये गेलं की मी काय करणार? मी दोघं तिघांना एकदम धडकून पुढे जाणार. म्हणजेच काय झालं? तिथं टाइम काय झाला? कमी झाला. म्हणजेच मी असं म्हणेन इथं कोलिजन increases म्हणजेच रिलॅक्सेशन टाइम डिक्रीजेस. कळतंय मी काय सांगतोय ते? पहिल्यांदा मी काय केलं, त्या कंडक्टरला टेम्परेचर मी इन्क्रीज केलं की त्याच्यामधले ॲटम्स काय झाले? व्हायब्रेशन मध्ये आले. म्हणजेच त्याचं व्हायब्रेशन पण काय झालं? इन्क्रीज झालं. व्हायब्रेशन इन्क्रीज झाल्यामुळं इलेक्ट्रॉन जो आला त्याचं कोलिजन वाढलं, म्हणून कोलिजन पण काय झालं? इन्क्रीज झाला. पण रिलॅक्सेशन टाइम जर बघायला गेलो तर रिलॅक्सेशन टाइम आपल्याला काय मिळाला? डिक्रीजिंग मिळाला. मग आता मला सांगा, रिलॅक्सेशन टाइम डिक्रीज झाल्यामुळे इथला रेजिस्टन्स काय होईल? ॲज दॅट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे रेजिस्टन्स इन्क्रीजेस. इथं पण टो डिनॉमिनेटरला आहे, टो डिक्रीज झाला, रो इन्क्रीज झाला, रो पण काय झाला? इन्क्रीज झाला. रेजिस्टन्स इन्क्रीजेस, रेजिस्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. येते का लक्षात? समजतंय मी काय सांगतोय? टेम्परेचर वाढलं, व्हायब्रेशन वाढलं. व्हायब्रेशन वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन ज्यावेळेला ट्रॅव्हल करणार आहे तो काय झाला? कोलाइड झाला. त्याचं कोलिजन वाढलं. पण कोलिजन वाढल्यामुळे टाइम काय झाला? रिलॅक्सेशन टाइम डिक्रीज झाला. मग रिलॅक्सेशन टाइम डिक्रीज झाल्यामुळं इथं तुमचा रेजिस्टिव्हिटी पण वाढला, तुमचा रेजिस्टन्स पण वाढला. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. हे आताशी एक झालं. अजून एक आपल्याला चेंज कशामध्ये बघायला मिळणार आहे? एन मध्ये. आता एन साठी बघायचं. आता एन म्हणजे काय करतोय बघा. टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे त्या कंडक्टरला मी टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं? इथं तुम्हाला आयोनायझेशन चार्ज मिळाला. आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॉट इज मेन बाय आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन? एक ॲटम आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स आहेत. त्या ऑर्बिट्स मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. एनर्जी देतोय. एनर्जी दिल्यामुळे काय झाले? इथले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला लागले. त्या ॲटम मधले इलेक्ट्रॉन्स काय करायला लागले? बाहेर पडायला लागले. म्हणजे त्या एनर्जी प्रमाणे इलेक्ट्रॉन्स इमिट फ्रॉम द ॲटम. मग त्या इमिशन इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतोय? आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन, which you will see in chemistry as well as in physics. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फिजिक्स मध्ये पण हे आयोनायझेशन बघताय, पण डिटेलिंग तुम्हाला हे केमिस्ट्री मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डिटेलिंग आपण जास्त डिटेल बघत नाही. आपण काय सांगतोय? एक ॲटम आहे, त्या ॲटमला प्रत्येक ऑर्बिटला एक काहीतरी एनर्जी असते. त्या एनर्जी प्रमाणे तेवढी एनर्जी जर आपण त्याला दिली की तो इलेक्ट्रॉन काय झाला? तिथून फ्री झाला. इलेक्ट्रॉन फ्री झाला म्हणजे इथून तो काय झाला? ॲटम पासून तो दुरावला, बाहेर पडला. ॲटमला सोडून तो बाहेर पडला म्हणजे आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन. येते लक्षात? फ्री इलेक्ट्रॉन. मग आता टेम्परेचर वाढलं म्हणजे एनर्जी वाढली ना. मग एनर्जी वाढल्यामुळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्री झाले. म्हणजेच आयोनायझेशन ऑल्सो इन्क्रीजेस. आयोनायझेशन इन्क्रीजेस. मग आयोनायझेशन इन्क्रीजेस म्हणजे सपोज प्रत्येक ॲटम मधून 3 बाहेर इलेक्ट्रॉन पडत होते. सुरुवातीला टेम्परेचर ज्यावेळेला कॉन्स्टंट होतं त्यावेळेला 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडत होते. असं आपण कन्सिडर करूया एक एक्झाम्पल म्हणून. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, पण टेम्परेचर तर वाढवत असताना प्रत्येक ॲटम मधून 5 पासून 10 इलेक्ट्रॉन तुमचे काय करायला लागले? बाहेर पडायला लागले. मग आता मला सांगा, तिथं आयोनायझेशन इन्क्रीज झालं म्हणजे इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे त्याचे नंबरिंग काय झाले? नंबरिंग पण वाढले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. मग आता एन वाढला, इकडे रेजिस्टन्स वाढला, इकडे रेजिस्टिव्हिटी वाढली. मग आता या दोन्ही पैकी एक कोणतरी सिग्निफिकंट असणार आहे, दुसरा आपला इनसिग्निफिकंट असणार आहे. मग कोण सिग्निफिकंट असणार आहे? तर ते आता मी बघा सांगतोय. एक म्हणजे आपण घेतलाय काय? कंडक्टर म्हणजे कशापासून आला? तो मेटल पासून आला.
मेटल तुम्ही ज्या वेळेला कन्सिडर करताय एनी मेटल, मग त्या मेटल मध्ये वी हॅव 10⁻29 फ्री इलेक्ट्रॉन्स. 10⁻29 फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुठलाही मेटल तुम्ही कन्सिडर केला मेटल कंडक्टर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स किती बघायला मिळणार आहेत? अबाउट 10⁻29 फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 1 2 3 आहेत का, 100 आहेत का, 1000 आहेत का, लाखो करोड मध्ये इलेक्ट्रॉन्स त्या मेटल मध्ये आहेत. लाखो करोड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये गच इलेक्ट्रॉन भरलेले आहेत. लाखो करोड म्हणजे वाईच नाही झाले. ठीक आहे. मग आता ऑलरेडी त्याच्यामध्ये एवढे इलेक्ट्रॉन असल्यामुळे ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा त्याच्यावरती काही सुद्धा इफेक्ट पडत नाही. हेन्स दिस रिझन बिकम्स इनसिग्निफिकंट. अँड मग आता राहिलं काय, फक्त तुम्हाला इकडची कंडिशन फक्त काय होणार, प्रूव्ह होणार. मग this relation is significant. This relation is significant. Got it my point? दोन गोष्टी तुम्हाला मिळतात. एक म्हणजे n नंबर, दुसरा म्हणजे इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टिव्हिटी. मग दोन्ही एकदम चेंजेस झाले का? दोन्ही एकदम चेंजेस नाही झाले. फक्त एकाचा चेंज झाला, दुसऱ्याचा काही सुद्धा इफेक्ट त्याच्यावरती झालेला नाही. म्हणजे जसं ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑलरेडी त्याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहेत. मग हे ऑलरेडी जास्त असताना इथे किती जरी वाढले तरी आपल्याला काय फरक पडणार आहे का? देयर विल बी नो इफेक्ट, देयर विल बी नो चेंज. येते लक्षात? ऑलरेडीच त्याच्या कंडक्टरमध्ये लाखो करोड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यात अजून किती भर झाले म्हणून त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. म्हणजे जरी नंबर इथे वाढत गेले तरी देयर विल बी नो चेंजेस. हेन्स दिस for n number of electrons it becomes insignificant for conductor, but vibration of electron collision tau, hence resistance increases, resistivity increases for conductor. समजलं मी काय सांगतोय? हे नोट डाउन करून घ्या. ठीक आहे. दिस इज व्हेरी गुड कन्सेप्ट. खूप छान कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला समजलं की तुम्हाला कोइफिशियंट वगैरे घ्यायला काही अडचण येणार नाही. म्हणजे एखादं न्यूमरिकल तुम्ही याच्यावर सोडत असताना तुम्हाला माहित पाहिजे की अल्फाची व्हॅल्यू काय असते. ते पुढे गेल्यानंतर सांगतोय मी. समजलं? पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. ठीक आहे. समजलं? तर हा सिग्निफिकंट झाला, हा तुमचा इनसिग्निफिकंट झाला. दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे फॉर सेमी कंडक्टर. फॉर सेमी कंडक्टर. एक मिनिट, कंडक्टरसाठी एक ग्राफ राहिला. कंडक्टरसाठी एक ग्राफ राहिला. ग्राफ हा टेम्परेचर असेल, इथं तुमचा रेजिस्टन्स असेल किंवा रेजिस्टिव्हिटी असेल. ठीक आहे. आता काय झालं, टेम्परेचर आपण काय केलं, इन्क्रीज केलं. ठीक आहे. टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं, मग त्याचा रेजिस्टन्स काय झाला, रेजिस्टन्स पण इन्क्रीज झाला, रेजिस्टिव्हिटी पण इन्क्रीज झाला. त्यामुळे तुम्हाला ग्राफ कसा मिळेल, तुम्हाला हा ग्राफ असा मिळेल. टेम्परेचर वाढलं की तुमचं रेजिस्टन्स पण वाढत गेला, आज वेळा तुमची रेजिस्टिव्हिटी पण वाढत गेली. त्यामुळे हा ग्राफ तुम्हाला त्या कंडक्टरसाठी बघायला मिळेल. त्यामुळे हा ग्राफ पण ड्रॉ करून घ्या. पॉज करा आणि ड्रॉ करा. ठीक आहे. रब करू. ओके. नेक्स्ट पॉइंट फॉर सेमीकंडक्टर. आपल्याला माहित आहे, आपण कंडक्टर बघितलंय, सेमीकंडक्टर बघितलंय, त्याचबरोबर इन्सुलेटर बघितलंय. जसं मी आता मगाशी कंडक्टरमध्ये म्हणलं, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तसंच आपण इन्सुलेटर काय सांगतोय, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि तिसरा येतो तो म्हणजे सेमीकंडक्टर, इट लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे त्याच्यामध्ये कंडक्टरची पण प्रॉपर्टी राहते, त्याच्यामध्ये इन्सुलेटरची पण प्रॉपर्टी राहते. आता स्पेशली तुम्हाला सेमीकंडक्टर वरती एक टॉपिक आहे, पुढे गेल्यानंतर तुम्हाला इन डिटेल तुम्हाला सेमीकंडक्टर बघायचं आहे. पण आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय होणार. सेमीकंडक्टर म्हणजे काय असतात.
सेमीकंडक्टर म्हणले की आपल्याला दोन गोष्टी माहित आहेत, एक म्हणजे सिलिकॉन आणि दुसरा म्हणजे जर्मेनियम. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला थोडंफार सांगितलं होतं. व्हॉट आर द सेमीकंडक्टर्स? एक म्हणजे सिलिकॉन इज द सेमीकंडक्टर ॲज वेल एज जर्मेनियम इज ऑल्सो सेमीकंडक्टर. मग आता ह्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी असते का? ह्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तो इन्सुलेशनचं काम करेल. मग आता इन्सुलेशनचं काम करणार म्हणजे ह्याच्यामध्ये मला इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील का रे? इन्सुलेटरचं काम करतोय ना, त्याच्यामधनं करंट पास होत नाही. इट डज नॉट पास द करंट. मग करंट पास होत नाही म्हणजे नक्की काय झालं? इलेक्ट्रॉन्स देर आर व्हेरी लेस किंवा देर आर व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स इन दिस सेमीकंडक्टर्स. म्हणजे सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय असणार आहे? अगदी कमी असणार आहे. अगदी म्हणजे कमीच, 1-2 म्हणलं तरी चालेल. इथे लक्षात, ठीक आहे, अगदीच कमी. मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं असते? What we do in silicon and germanium, we increase the conductivity of silicon as well as we increase the conductivity of germanium. Conductivity आठवते का? Conductivity is nothing but it is the reciprocal of resistivity. जर कंडक्टिव्हिटी मला इन्क्रीज करायची असेल तर मी इथे काय म्हणतो, तर रेझिस्टिव्हिटी मला इथे डिक्रीज करावी लागेल. ठीक आहे, कंडक्टिव्हिटी वाढली म्हणजे तो करंट काय झाला? पास झाला. रेझिस्टिव्हिटी वाढला म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी झाला. येते लक्षात? रेझिस्टिव्हिटी मी कमी केली, रेझिस्टिव्हिटी कमी केल्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढली, करंट जास्त फ्लो केला. पण रेझिस्टिव्हिटी वाढला की कंडक्टिव्हिटी काय झाला? कमी झाला. मग पहिली प्रॉपर्टी ज्यावेळेला मी सिलिकॉन घेतला, जर्मेनियम घेतला, मला ऑलरेडी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मला कमी मिळतात. म्हणजे मला ह्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी मिळते का? देयर इज नो कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मला मिळतच नाही सुरुवातीला. मग आता मी काय करणार त्यासाठी? मला जर त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर मी काय करतोय? इथं डोपिंग करतोय. व्हॉट इज डोपिंग? डोपिंग म्हणजे एखादी इम्प्युरिटी आपण ह्या सिलिकॉन मध्ये ऍड करतोय, त्याच्यामध्ये ऍड केलं की त्याची कंडक्टिव्हिटी काय झाली? इन्क्रीज झाली. मग आता सिलिकॉन इज लायबल टू पास द इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. म्हणजे एखाद्या सर्किट तुम्ही घेतलं, त्यामध्ये सिलिकॉन जोडलाय किंवा जर्मेनियम जोडलाय. प्युअर सेमीकंडक्टर जोडले तर तुम्हाला इलेक्ट्रॉन कमी मिळणार, त्यामुळे करंट तुम्हाला जास्त मिळणार नाही. व्हेरी स्मॉल करंट, त्यावर तिथं कंडक्टिव्हिटी अगदी कमी असणार आहे. मग आता करंट मला वाढवायचा आहे, मग तो करंट कसा वाढवणार? मग दुसरी एक इम्प्युरिटी मी घेणार, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, असे जे बाकीचे एलिमेंट आहेत ते एलिमेंट म्हणजे मी काय करणार? एक कुठला तरी एलिमेंट घेणार, मी सिलिकॉन मध्ये ऍड करणार. सोडियम घेतला, मी सिलिकॉन मध्ये ऍड केला, त्याची इम्प्युरिटी झाली ना. इम्प्युरिटी झाल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी काय झाली? इन्क्रीज झाली. मग आता काय झाला? त्याच्यामधून करंट तो जास्त पास करायला लागला. ॲल्युमिनियम घेतला, ॲल्युमिनियम सिलिकॉन मध्ये मी ऍड केला. हा सिलिकॉन आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं? ॲल्युमिनियम टाकला. परत त्याची इम्प्युरिटी चेंज झाली, परत इम्प्युरिटी बदलल्यामुळं कंडक्टिव्हिटी काय झाली? इन्क्रीज झाली. मग त्याला आपण काय म्हणतोय? डोपिंग. सेमीकंडक्टर मध्ये काय म्हणतो त्याला आपण? डोपिंग. मग आता अशा सेमीकंडक्टरला परत आपण काय करतोय? परत टेम्परेचर अप्लाय करतोय. सेमीकंडक्टरला काय करतोय? पुन्हा टेम्परेचर अप्लाय करतोय. ठीक आहे. मग आता बघा, आपण काय केलं? त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली. इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं त्याची कंडक्टिव्हिटी काय झाली? इन्क्रीज झाली. मग आता काय काय होतंय बघा, टेम्परेचर इन्क्रीज केलं, पुन्हा त्याच्यामधले ऍटम्स काय झाले? व्हायब्रेशन मोड मध्ये आले. व्हायब्रेशन मोड मध्ये आल्यामुळे ते पुन्हा काय झालं? इन्क्रीज झालं. मग व्हायब्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे कोलिजन पण काय झालं? वाढलं. आणि कोलिजन वाढल्यामुळं रिलॅक्सेशन टाइम काय झाला? कमी झाला. मग रिलॅक्सेशन टाइम कमी झाल्यामुळं रेजिस्टन्स इन्क्रीजेस, रेजिस्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. हे सगळी प्रोसेस कधी होणार? ज्या वेळेला तो प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवणार त्याच्यानंतरची प्रोसेस आहे. म्हणजे डोपिंग करून तुम्ही कंडक्टिव्हिटी यांची वाढवली आणि मग तुम्ही टेम्परेचर त्याला अप्लाय केलं. समजतंय मी काय सांगतोय? ओके, एक मिनिट, व्हिडिओ चालू आहे का? चालू आहे, बघा लागते, नाही तर परत ते बंद पडलं म्हणजे परत प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, समजलं हे? जसं तुम्ही त्या कंडक्टर मध्ये केलं तेच तुम्ही सेमीकंडक्टर मध्ये करताय. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हायब्रेशन ऑल्सो इन्क्रीजेस, as well as collision also increases, relaxation time decreases, hence resistance also increases, resistivity
increases. आपण इथं बघितले हा टाइम डिक्रीज झाला, इकडचा टाइम डिक्रीज झाला, त्यामुळे रेजिस्टन्स वाढला, रेजिस्टिव्हिटी पण वाढला. म्हणजे तुम्हाला इथं चेंज काय मिळाले का? नाही. तसंच इथं परत त्याचं आयनायझेशन पण इकडे झालं. ॲटमला तो काय झाला, टेम्परेचर अप्लाय केल्यामुळे ॲटममधनं इलेक्ट्रॉन्स फ्री झाले, त्यामुळे आयनायझेशन इकडे झाले, इथं नंबर परत त्याचे काय झाले, वाढले. आता कोण सिग्निफिकंट असेल? दोन्ही त्या ठिकाणी सिग्निफिकंट असणार आहे, जसं आपण कंडक्टरमध्ये बघितलं. दोन्हीपैकी एक कुठला तरी सिग्निफिकंट असणार आहे, एक कोणता तरी सिग्निफिकंट असणार आहे. कोण सिग्निफिकंट असणार आहे ते आता इथं बघूया. आता डोपिंग केलं म्हणजे मी काय केलं, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली. म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर होता, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी मी काय केली, ऍड केली. इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढली ना. म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रॉन होते का? नव्हते. आता डोपिंग केल्यामुळे इलेक्ट्रॉन्स वाढले, म्हणजे ऍटम वाढले. ठीक आहे, ऍटम वाढले, त्यामुळे तुम्हाला आयनायझेशन पण मिळालं. ऍज ऍटम्स गोज ऑन इन्क्रीजिंग, इलेक्ट्रॉन ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. कारण त्यातनं ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर पडले, म्हणजे आयनायझेशन पण मला जास्त मिळालं. मग आता सुरुवातीला इलेक्ट्रॉन नव्हते, पण आता त्याचे नंबर त्याचे वाढले. सुरुवातीला इलेक्ट्रॉन कमी होते, पण आता त्याचे नंबर काय झाले, वाढले. त्यामुळं हिकडचा कसलाच फरक पडत नाही, हिकडचा फरक पडणार. मग आता हिकडचा फरक का नाही पडणार? कारण बघा, आपण कंडक्टिव्हिटी इन्क्रीज केली. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज केली म्हणजे थोडक्यात आपण रेजिस्टिव्हिटी काय केली, डिक्रीज केली ना. येते लक्षात मी काय सांगतोय? रेजिस्टिव्हिटी आपण इथं काय केली, डिक्रीज केली, बरोबर. मग आता सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढल्यामुळं ह्याचा फरक इथं काय पडणार आहे का? ह्याचा काहीच का फरक पडणार नाही. त्यामुळं ही कंडिशन तिथं लागू होत नाही. इथं आपण ह्याला काय म्हणतोय, दिस इज इनसिग्निफिकंट. आणि ही कंडिशन त्याला लागू होणार, त्यामुळे हा काय झाला, तुमचा सिग्निफिकंट मध्ये आला आणि ह्याचं काम तो काय करणार, चालू करणार. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले, त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी वाढत गेली. समजलं? कंडक्टर मध्ये उलट झालं. कंडक्टर मध्ये ह्याचं काम जास्त झालं, ऑलरेडी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त होते, त्यामुळं इथं त्या नंबरचा त्याच्यावरती काहीच परिणाम नाही झाला. त्यामुळं ह्या सिग्निफिकंट मध्ये आला. पण सेमीकंडक्टर मध्ये तुम्हाला आयनायझेशन वाढलं, नंबर तुमचे वाढत गेले, नंबरिंग वाढत गेल्यामुळे तुमचा काय झाला, करंट वाढला. करंट वाढला म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी वाढली. मग ह्या गोष्टीचा त्याच्यावरती कसला सेमीकंडक्टरवरती फरक पडत नाही. कळाले का बरेच? समजलं? ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. आता कंडक्टरला पहिली कंडिशन बरोबर होती, सेमी कंडक्टरला दुसरी कंडिशन बरोबर आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. आता ग्राफ बघतोय. ग्राफ कसा असेल, इथं काय येणार, इथं येणार टेम्परेचर, इथं काय येणार, रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी. आता काय झालं बघा, टेम्परेचर वाढलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे करंट वाढला, कंडक्टिव्हिटी वाढली. ठीक आहे, म्हणजे तिथं रेजिस्टिव्हिटी काय झाली, रेजिस्टिव्हिटी तुमची कमी झाली, तिथला रेजिस्टन्स तुमचा कमी झाला. येते का लक्षात? रेजिस्टन्स तुमचा काय झाला, कमी झाला. म्हणजे मी असं म्हणेन, फॉर सेमी कंडक्टर ॲट रूम टेम्परेचर देर आर नेग्लिजिबल फ्री इलेक्ट्रॉन्स. ॲट रूम टेम्परेचर देर आर negligible free electrons. negligible free electrons, हे एक वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे सेमी कंडक्टर तुम्ही घेतल्यानंतर जसं मी म्हटलं, सुरुवातीची कंडिशन म्हणजे रूम टेम्परेचरला ज्यावेळी तुम्ही सेमी कंडक्टर घेताय तर त्यावेळी काय असणार आहे, नेग्लिजिबल फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे अगदी कमी, नेग्लिजिबल म्हणजे नसल्यासारखेच झाले ते. येते लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये डोपिंग केलं, डोपिंग केल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी काय झाली, वाढली. डोपिंग केल्यामध्ये त्याची रेजिस्टिव्हिटी तुम्ही काय करताय, कमी करताय. ते डोपिंग मध्ये सगळं होत आहे. ते कधी होत आहे, डोपिंग मध्ये सगळं होत आहे. डोपिंग मध्ये प्रोसेस झाल्यानंतर तिथं तुमचे एन नंबर वाढले आणि त्यातून काय झाला, करंट त्यातून फ्लो झाला. ठीक आहे. मग आता रेजिस्टिव्हिटी आपली तिथं काय झाली, कमी झाली. ठीक आहे. ॲज इथं एन इन्क्रीजेस, इथं काय ना, इथं रेजिस्टन्स डिक्रीजेस, रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस. हेन्स इथं ग्राफ कसा येणार तुम्हाला बघायला मिळणार, इट गोज ऑन
टेम्परेचर इंक्रीजेस, रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस. हा ग्राफ तुम्हाला सेमीकंडक्टर मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. कळलं? कंडक्टर मध्ये टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढला, रेजिस्टिव्हिटी वाढली. सेमीकंडक्टर मध्ये बरोबर उलट होतंय. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी काय झाला? कमी झाला. समजलं इथं पर्यंत? ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. रब करतो मी. पॉज करून नोट डाऊन करा. तीसरा पॉइंट, फॉर सम अलॉइज. मग अलॉइज मध्ये काय काय येतं? अलॉइज मध्ये येतो नायक्रोम, त्याच्यानंतर मॅग्नीन आणि कॉन्स्टंटन. प्रोनाउन्सिएशन बघा, कॉन्स्टंटन. ओके. आता अलॉय म्हणजे काय हे मार्केटमध्ये मिळतं का? म्हणजे ऑलरेडी तयार होतं का? तर ऑलरेडी तयार नव्हतं. हे अलॉय म्हणजे आपण तयार केलेले मॅनमेड्स. ठीक आहे. म्हणजे एक मी असं एक्झाम्पल देतो. सपोज तुम्ही एक इलेक्ट्रिक करंटचा तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करताय. त्याच्यामध्ये एक कंडक्टर मी कन्सिडर केला, एक वायर मी कन्सिडर केली. ठीक आहे. आता वायर घेतली म्हणजे आता तो कंडक्टर असल्यामुळे त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स मला मिळणार. मग आता मला काय करायचं आहे? ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये मला ह्या वायरचा रेजिस्टन्स मला कॉन्स्टंट पाहिजे. ह्या वायरचा रेजिस्टन्स मला कॉन्स्टंट पाहिजे. आता आपल्याला काय माहित आहे? एक तर टेम्परेचर वाढणार. आता सपोज मी पोटेन्शियल अप्लाय केलं, करंट फ्लो झाला की त्याचं टेम्परेचर वाढलं की त्याचा रेजिस्टन्स वाढला. बरोबर. मग आता रेजिस्टन्स मला काय करायचं आहे? रेजिस्टन्स मला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय करतोय? जसं आता सेमीकंडक्टरमध्ये बघितलं, डोपिंग बघितलं, तसंच आपण मिक्सचर करून आपण हे असे अलॉय तयार करतोय. मग अलॉयमध्ये काय काय येतं? एक म्हणजे नायक्रोम येतो, मॅग्नीन येतं आणि कॉन्स्टंटन येतं की जेणेकरून त्या वायरचा रेजिस्टन्स किती जरी टेम्परेचर वाढलं तरी त्याचा रेजिस्टन्स काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच काय? इथं मी असं म्हणेन, फॉर alloys इथं लिहितो, as temperature increases resistance and resistivity are unaffected. म्हणजे मी किती जरी त्या कंडक्टरला टेम्परेचर मी दिलं, हाय टेम्परेचर दिलं, पण त्याचा वायरचा रेजिस्टन्स काय राहणार? सेम राहणार. मग अशा मटेरियलला आपण काय सांगतोय? अलॉयज. मग त्यामध्ये येतो नायक्रोम, मॅग्नीन, कॉन्स्टंटन. ठीक आहे. मग त्यामुळं ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस त्या वायरचा रेजिस्टन्स असेल, रेजिस्टिव्हिटी असेल, दे आर अनअफेक्टेड बाय टेम्परेचर. म्हणजे किती पण टेम्परेचर वाढवा, ते काय राहणार आहे? कॉन्स्टंटच राहणार आहे. त्याचा रेजिस्टन्स वाढणार आहे का? देयर विल बी नो चेंज इन द रेजिस्टन्स. ठीक आहे. मग आता ह्याचा मी ग्राफ जर बघितला, ग्राफ इथं रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी, इथे येणार टेम्परेचर. आता हा कशापासून बनवलाय? हा बनवलाय पुन्हा त्या मेटल पासूनच बनवलाय. नायक्रोम असेल, मॅग्नीन असेल, कॉन्स्टंटन असेल, कशापासून त्याला बनवलाय? मेटल पासून बनवलाय. मग आता काही प्रॉपर्टी मेटलची पण आहे. मग आता मेटल आहे म्हणजे मी काय म्हणू शकतो? टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, रेजिस्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. कमी प्रमाणात मेटल आहे, पूर्ण मेटल आहे असं नाही म्हणत मी, कमी प्रमाणात मेटल आहे. म्हणजे आता अलॉय असा तयार झाला आहे की तिथं त्याचा रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी काय पडणार आहे? काय अफेक्ट होणार आहे का? देयर विल बी नॉट अफेक्टेड. काय सुद्धा बदल होणार नाही. पण त्यामध्ये थोडा तरी मिक्सचर त्या मेटलचा आहे ना, मग मेटलचा असल्यामुळे थोडा आपल्याला रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी चेंजेस बघायला मिळतील की. मग थोडक्यात हा ग्राफ तुम्हाला काय अशा पद्धतीनं बघायला
स्लाइटली चेंज इन रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी. स्लाइट चेंज, नियरली इक्वल आपण बोलू शकतो. येते लक्षात? ठीक आहे. मग दिस इज युअर थर्ड ग्राफ. मग पहिला बघितला तो म्हणजे कंडक्टर, दुसरा बघितला सेमी कंडक्टर आणि तिसरा आहे तो म्हणजे ॲलॉय. दिस इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ओके, झालं तुमचं इथंपर्यंत. रब करतोय मी. रब करतोय मी. नेक्स्ट हिडिंग आहे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स denoted by alpha. Temperature coefficient of resistance called alpha. ठीक आहे. आता बघा, इथं एक आपल्याला फॉर्म्युला तयार मिळतोय. तो फॉर्म्युला आपल्याला नोट डाऊन करायचा आहे. कसा तो फॉर्म्युला तयार होतोय बघा जरा. व्हॉट इज टेम्परेचर कोएफिशिएंट? मग त्याच्या अगोदर मी काय करतो, एक कंडक्टर कन्सिडर करतो. सपोज दिस इज द कंडक्टर. ह्या कंडक्टरला सुरुवातीला इनिशियल मध्ये म्हणतो मी, त्याला एक काहीतरी टेम्परेचर असेल. त्याला काहीतरी एक टेम्परेचर असेल. ठीक आहे. त्याला मी म्हणतो टेम्परेचर टी. मग त्या टेम्परेचरला मला त्या कंडक्टरचा काय बघायला मिळेल, त्याचा रेजिस्टन्स. म्हणून मी इथे म्हणलं आर. टेम्परेचरला टी, आरला रेजिस्टन्सला आर. एक टेम्परेचर असेल सुरुवातीला, म्हणजे आता हा कंडक्टर आहे, त्याला एक नॉर्मल टेम्परेचर असेल. ते टेम्परेचर म्हणजे टी, आणि त्या नॉर्मल टेम्परेचरला काहीतरी रेजिस्टन्स मला मिळाला, त्याला मी म्हणतो आर. ठीक आहे. मग आता मी काय सांगतोय बघा, सुरुवातीला टेम्परेचर किती होतं, तर टी एवढं टेम्परेचर होतं. ते टेम्परेचर मी काय केलं, चेंज केलं. चेंज केलं म्हणजे काय केलं, टेम्परेचर इंक्रीजेस फ्रॉम टी प्लस डी टी. टेम्परेचर इंक्रीजेस फ्रॉम टी टू डी टी. म्हणजे सुरुवातीला टी होतं, मग त्या टी नंतर मी त्याचं टेम्परेचर वाढवलं तर ते किती झालं, डी टी झालं. किंवा मी कमी केलं, डी टी झालं. पण मला माहिती आहे का किती झालंय, फक्त चेंज झालं माहिती आहे. पण डी टी त्यामुळे चेंज, वेदर इट इज पॉझिटिव्ह वेदर इट इज निगेटिव्ह, काहीतरी चेंज आहे. आन्सर फाइंड करताना आपल्याला ते प्लस आलं की समजायचं इंक्रीज झालं, मायनस आलं की समजायचं डिक्रीज झालं. ओके. सुरुवातीला टेम्परेचर टी होतं, ॲज इट चेंजेस इट बिकम्स टी प्लस डी टी. सुरुवातीला रेजिस्टन्स किती होता, आर. आरचं काय झालं, अगेन इट चेंजेस फ्रॉम आर टू आर प्लस डी आर. सुरुवातीला टेम्परेचर टी घेतला, टीचं चेंजेस झालं टी प्लस डी टी. सुरुवातीला रेजिस्टन्स आर घेतला, टेम्परेचर वाढल्यामुळे रेजिस्टन्स पण वाढला, मग काय झाला, आर प्लस डी आर. ठीक आहे. आता मी काय सांगतोय बघा, change in resistance is directly proportional to, बघा मी काय सांगतोय, change in resistance is directly proportional to change in temperature. हा रेजिस्टन्स कशामुळे वाढला, तर ह्या चेंज इन टेम्परेचर मुळे वाढला. टेम्परेचर बदललं, रेजिस्टन्स पण वाढला. बरोबर. टेम्परेचर वाढला, रेजिस्टन्स वाढला. टेम्परेचर कमी झाला, रेजिस्टन्स पण तुमचा काय राहणार, कमी राहणार. ठीक आहे. म्हणून मी काय म्हणलं, चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. ऑल्सो चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल रेजिस्टन्स. चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल रेजिस्टन्स. आता इनिशियल का म्हणलंय, म्हणजे सपोज एखादा कंडक्टर असेल, त्या कंडक्टरला जर हाय टेम्परेचर जर असेल, तो कंडक्टर जर हाय टेम्परेचर मध्ये असेल, मग इनिशियल टेम्परेचर तुमचा जर हाय असेल तर त्याचा रेजिस्टन्स बदलणार की.
इनिशियलचीच कंडिशन तुम्हाला जर हाय टेम्परेचर मिळत असेल तर तुमचा हा चेंज इन रेजिस्टन्स पण चेंज होणार, त्यामुळे तुम्हाला ह्या दोन कंडिशन्स मिळाल्या. व्हॉट आर द कंडिशन्स? Change in resistance is directly proportional to change in temperature. Similarly, change in resistance is directly proportional to initial resistance. मग आता दोन्ही इक्वेशन्स तयार करायचे आहेत, एकत्र लिहा. काय ना, dr is directly proportional to r into dt. Directly proportional to r into dt. ओके, मग आता काय ना वरती dr is directly proportional to r into dt. मग आता dr is equal to alpha r into dt. अल्फा काय आहे? अल्फा इज नथिंग बट टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. अल्फा इज नथिंग बट टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे इथं तुम्हाला तो कॉन्स्टंट मिळाला म्हणून ते इक्वल टू घेतलं. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हा तुमचा अल्फा आहे, हा डायरेक्टली आहे, हा अल्फा आहे. कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. मग हे मिळालं तुम्हाला एक्सप्रेशन. दिस इज युअर करेक्ट एक्सप्रेशन. आता dr म्हणजे काय? चेंज इन रेजिस्टन्स आहे, बरोबर. मग आता मी काय करतो, त्याला मी इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन ऑफ dr इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अल्फा इंटू r इंटू dt. आता कशाचं चेंज आहे? रेजिस्टन्स कुठून कुठं वाढला? फ्रॉम इनिशियल रेजिस्टन्स टू फायनल रेजिस्टन्स. इनिशियल रेजिस्टन्स टू फायनल रेजिस्टन्स. म्हणजे सुरुवातीला जो रेजिस्टन्स होता तो किती होता? त्याला आपण म्हणतो इनिशियल. कुठून कुठं वाढला? इनिशियल पासून तो कुठे गेला? फायनल पर्यंत गेला, ठीक आहे. तसंच टेम्परेचर. टेम्परेचर पण तुमचं काय होतं? इनिशियलचं टेम्परेचर होतं इनिशियल, तिथून ते कुठं वाढलं तर ते फायनल टेम्परेचर पर्यंत गेलं. मग आता इंटिग्रेशन जे घेतलंय त्याचे लिमिट्स काय मिळणार आपल्याला? लोअर लिमिट, अपर लिमिट. तर इथं तुम्हाला इनिशियल म्हणजे लोअर मिळतोय, फायनल म्हणजे अपर मिळतोय. तसंच टेम्परेचर मध्ये इनिशियल म्हणजे लोअर आला, फायनल म्हणजे अपर आला. म्हणजे इथं काय येणार आहे? आर इनिशियल, इथं येणार आहे आर फायनल. इथं टेम्परेचर आहे, टेम्परेचर म्हणजे इथं टेम्परेचर इनिशियल, इथं येणार टेम्परेचर फायनल, ठीक आहे. मग आता इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन ऑफ dr मला किती मिळणार आहे? r मिळेल, ठीक आहे. इथं लोअर लिमिट किती, सॉरी अपर लिमिट किती? r फायनल, लोअर किती? r इनिशियल. अल्फा आणि r कॉन्स्टंट आहेत त्यामुळे ते बाहेर येतील. इंटिग्रेशन कोणाला गेलं? इनिशियल टेम्परेचर टू फायनल टेम्परेचर dt. मग dt ह्याच्यासारखं देणार. मग आता इथला फॉर्म्युला काय आहे? r ची व्हॅल्यू rf येणार, r ची व्हॅल्यू r येणार. मग दोघांच्या मध्ये काय करायचं आहे? डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजे r इज इक्वल टू rf मायनस r इनिशियल इज इक्वल टू अल्फा इंटू r. ह्याचं इंटिग्रेशन काय येत आहे? ह्याचं इंटिग्रेशन t येत आहे. मग इथे येणार tf, इथे येणार t इनिशियल. ते पुढे सॉल्व करा. काय येणार? r फायनल मायनस r इनिशियल इज इक्वल टू अल्फा इंटू r. t ची व्हॅल्यू पुट करा, जसं आता हे सोडवलं तसंच. tf मायनस t इनिशियल. येते लक्षात? tf मायनस t इनिशियल, t फायनल मायनस t इनिशियल. दिस इज युअर ॲक्च्युअल फॉर्म्युला. आता हा इनिशियल म्हणजेच सुरुवातीचा रेजिस्टन्स, आपण त्याला इनिशियलला 0 म्हणूया. म्हणजे इथं पण तुम्हाला काय मिळेल? 0 मिळेल. हा r कुठला आहे? r म्हणजे इनिशियलच आहे ना. इनिशियलला आपण इथं सपोज मी r0 म्हटलं तर इथं काय येणार? r0 प्लस dr म्हणजे इथे येणार r0 इनिशियल म्हणजे सुरुवातीची कंडिशन. म्हणजे ज्या वेळेला मी हा कंडक्टर घेतला इनिशियल रेजिस्टन्स म्हणजे r0 घेण्याचं कारण काय? कारण प्रॉब्लेम्स मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये आपण r0 चं इक्वेशन घेतोय. पुढे इक्वेशन पण तुम्हाला r0 मध्ये सांगितलं, त्यामुळे फक्त r0 तिथं लिहायचं. येते लक्षात? समजलं? ठीक आहे. हे यामध्ये सोडवा आणि डायरेक्ट मध्ये इथे इनिशियल आला की इथं r0 फक्त करून टाका. समजलं इथपर्यंत? गॉट इट माय पॉइंट? ठीक आहे. आता ह्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन अरेंज करायचं. तुम्हाला अल्फा काढायचा. अल्फा व्हॉट इज अल्फा? टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. अरेंज करा इक्वेशन. अल्फा इज इक्वल टू r फायनल मायनस r इनिशियल म्हणजेच ro अपॉन इनिशियल रेजिस्टन्स अपॉन चेंज इन टेम्परेचर. फायनल मायनस इनिशियल.
येते लक्षात? मग आता ह्याच्यावरून तुम्हाला स्टेटमेंट द्यायचं आहे. काय ना स्टेटमेंट बघा मी रिपीट करतो, तुम्ही घेऊन काढा. RF मायनस RO म्हणजे फायनल मायनस इनिशियल म्हणजे काय? चेंज इन रेझिस्टन्स. बरोबर. इथं R0 म्हणजे काय? इनिशियल रेझिस्टन्स. TF मायनस TI म्हणजे चेंज इन टेम्परेचर. मग आता येणार काय बघा, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज इंक्रीज इन रेझिस्टन्स. बघा, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज increase in resistance per unit original resistance किंवा initial resistance per unit increase in temperature. कळतंय? परत एकदा रिपीट करतो. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ॲज increase in resistance per unit ओरिजिनल रेझिस्टन्स किंवा इनिशियल रेझिस्टन्स पर युनिट इंक्रीज इन टेम्परेचर इज कॉल्ड एज अ टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स अल्फा. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ओके, रब करू. ठीक आहे. आता फक्त इक्वेशन राहिले, तेवढे इक्वेशन झाले की मग आजचं लेक्चर इथं संपलं. चलो, काय राहिलं आपलं आता? चला, थोडं राहिलं तेवढं कंप्लीट करूया. तर आता आपण इक्वेशन ते लिहिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि अल्फाचं इक्वेशन जर आपण बघितलं तर अल्फा किती मिळणार आहे? अल्फा इक्वल टू RF म्हणजेच फायनल रेझिस्टन्स मायनस इनिशियल रेझिस्टन्स अपॉन इनिशियल रेझिस्टन्स आणि राइज इन टेम्परेचर म्हणजे TF मायनस T इनिशियल. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. आता मी काय म्हणतोय बघा, आता मी हे इक्वेशन असं घेतो, R फायनल मायनस R इनिशियल इज इक्वल टू R इनिशियल अल्फा TF मायनस TI म्हणजेच चेंज इन टेम्परेचर, त्याला मी म्हणतो डेल्टा T. चेंज इन टेम्परेचर म्हणजे त्याला मी काय म्हणतो? डेल्टा T. ओके. आता इथं घेणार नाही कारण मला R0 पलीकडे घ्यायचा आहे. इकडचा इनिशियल रेझिस्टन्स पलीकडे गेला म्हणजेच काय येणार? RF इज इक्वल टू मायनस पलीकडे गेला प्लस झाला R इनिशियल प्लस R इनिशियल अल्फा डेल्टा T. R0 इथं मला काय मिळेल? कॉमन निघेल म्हणजे R0 कॉमन निघाला. राहिला किती? 1 प्लस अल्फा डेल्टा T. This is your final expression. Note it down. हा झाला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला फॉर टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स. इथं R फायनल R इनिशियल 1 प्लस अल्फा म्हणजे टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेझिस्टन्स आणि डेल्टा T म्हणजे चेंज इन टेम्परेचर. ओके. आता रेझिस्टन्सचं इक्वेशन जे तुम्हाला मिळतंय तेच इक्वेशन आपल्याला रेझिस्टिव्हिटी मध्ये पण लिहायला येतंय. ओके. मग आता रेझिस्टिव्हिटी मध्ये कसं लिहिणार? तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. R इज इक्वल टू रो एल बाय ए. R इज इक्वल टू रो एल बाय ए. मग आता R ची व्हॅल्यू इथं मी पुट करतो. व्हॉट इज R? R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आता R म्हणजे कुठला रेझिस्टन्स आहे? फायनल. त्यामुळे मला रेझिस्टिव्हिटी पण मला काय मिळणार आहे? फायनल. बरोबर. R इज इक्वल टू रो एल बाय ए. इथं R F असेल तर मला रो F मला मिळणार आहे. ओके. मग बाकीची लेंथ आणि एरिया सेम राहणार, नो चेंज. इनिशियल रेझिस्टन्स R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. मग आता इनिशियलला R0 आहे म्हणजे इथं मला रेझिस्टिव्हिटी किती मिळणार? रो 0. आणि पुढे तुमचं इक्वेशन ॲज इट इज 1 प्लस अल्फा डेल्टा T. काय कॅन्सल होईल? L अपॉन ए L अपॉन ए. राहिलं किती? रो F इज इक्वल टू रो नॉट 1 प्लस अल्फा डेल्टा T. इक्वेशन नंबर 2. नोट डाउन करा. These are very important equations for numericals जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. हे एक फॉर्म्युला तुम्हाला आलेच पाहिजे. ओके. त्यामुळं व्यवस्थित लिहून घ्या, पॉज करा, नोट डाउन करून घ्या. ओके. ठीक आहे. ठीक आहे. जरा इकडे बघा. आता इथं काय आहे? आपण टेम्परेचर कोएफिशिएंटचं इक्वेशन बघितलंय. अल्फा इज इक्वल टू RF मायनस R0 अपॉन R0 TF मायनस TI. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो
शकतो अल्फा इक्वल टू डेल्टा आर अपॉन इनिशियल रेजिस्टन्स डेल्टा टी. ओके, फक्त माहितीसाठी, म्हणजे मला काय करायचं, युनिट लिहायचं, युनिट. मग आता एसआय युनिट काय येणार बघा बरं. एसआय युनिट रेजिस्टन्स कशामध्ये मेजर केला जातो, ओहम मध्ये, डिवाइडेड बाय पुन्हा रेजिस्टन्स पुन्हा ओहम, डेल्टा टी. टी म्हणजे टेम्परेचर, टेम्परेचर कशामध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये. ओहमला ओहम काय झाला, कॅन्सल. मग आता एसआय युनिट किती मिळणार बघा बरं. एसआय युनिट इज इक्वल टू, हे वरती गेलं म्हणल्यानंतर डिग्री सेल्सिअस इनवर्स किंवा केल्विन मध्ये मेजर केलं तर किती येणार, डिग्री केल्विन इनवर्स. येते लक्षात, समजतंय. तेवढं लिहून घ्या. तिथं जिथं तुम्ही डेफिनेशन लिहिले तिथं तुम्ही युनिट लिहा, बरोबर. डेफिनेशन लिहिल्यानंतर फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला नंतर त्याचा एसआय युनिट लिहा. समजलं इथंपर्यंत, ठीक आहे. एक लास्ट राहिले. आता काय सांगायचं आपल्याला, एक म्हणजे अल्फा कंडक्टर साठी सांगायचं आहे, एक म्हणजे अल्फा सेमी कंडक्टर साठी सांगायचं आहे, आणि एक अल्फा म्हणजे आपल्याला अलॉय साठी सांगायचं आहे. ओके, मग आता अल्फाची व्हॅल्यू किती असेल तर त्यासाठी इक्वेशन बघायचं. आता इथं रेजिस्टन्सचं इक्वेशन आहे, इथं रेजिस्टिव्हिटीचं इक्वेशन आहे. इक्वेशन मध्ये चेंजेस आहेत का, फक्त आर ठिकाणी रो मिळतोय, बाकी सगळे इक्वेशन तुमचं एकसारखंच आहे. ठीक आहे. पण मी काय म्हणतोय बघा, आता जो आपण इफेक्ट बघितला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कंडक्टर, ऑन सेमी कंडक्टर एज वेल एज ऑन अलॉय. मग आता तो अल्फा आपल्याला बघायचा. म्हणजे एखादं न्यूमरिकल तुम्हाला विचारलं, न्यूमरिकल मध्ये तुम्हाला अल्फा काढायचा झाला कंडक्टर साठी, अल्फा काढायचा झाला सेमी कंडक्टर साठी किंवा अल्फा काढायचा झाला अलॉय साठी, तर कुठं पॉझिटिव्ह असेल आणि कुठं निगेटिव्ह असेल हे तुम्हाला अगोदरच माहित पाहिजे. ठीक आहे. मग आता मी त्यासाठी काय सांगतोय बघा, हा टेम्परेचर आपण काय केलाय, इन्क्रीज केलाय ना. डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टर मध्ये काय होतं, टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स इन्क्रीजेस, बरोबर. मग आता रेजिस्टन्स म्हणजे हा इनिशियल तुमचा त्यामध्ये ऍड होतोय आणि हा रेजिस्टन्स जो आहे फायनल तो तुमचा इन्क्रीज होईल. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल पॉझिटिव्ह. अल्फाची व्हॅल्यू किती मिळेल, पॉझिटिव्ह. ओके. त्याच्यानंतर सिमिलरली मी जर सेमी कंडक्टर मध्ये बघितलं तर आता पुन्हा मी टेम्परेचर इन्क्रीज केलं. आता इथं डोपिंग केल्यामुळे तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे तुमचा रेजिस्टिव्हिटी काय झाला, कमी झाला. आणि जिथं तुम्हाला कंडक्टिव्हिटी तुम्हाला सेमी कंडक्टर मध्ये जास्त मिळाली, म्हणजे रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस किंवा रेजिस्टन्स डिक्रीजेस, कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. मग आता इथं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तुमचा हा रेजिस्टिव्हिटी काय होणार, तुमचा हा डिक्रीज होणार आहे. त्यामुळं इथं तुम्हाला सेमी कंडक्टर साठी तुम्हाला अल्फा काय मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. अल्फा काय मिळणार आहे, निगेटिव्ह. ओके. मग आता त्याचबरोबर अलॉय डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर, दे आर अनअफेक्टेड. म्हणजे त्याच्यावरती इफेक्ट काय पडतोय का, इट इज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर. हेन्स अल्फा फॉर अलॉय इज नियरली इक्वल टू 0. अल्फा फॉर अलॉय इज नियरली इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत, कळालं. त्याचे 3 ग्राफ पण तुम्ही बघितलेले. इथं काय होतंय, टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस. इथं टेम्परेचर इन्क्रीजेस, रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस, कमी झाला. ठीक आहे. आणि इथं काय होणार आहे, स्लाइटली टेम्परेचर थोडं तुमचं इन्क्रीज, स्लाइटली रेजिस्टन्स तुमचा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे विथ चेंजिंग टेम्परेचर. ओके. तर आजचं लेक्चर तुमचं इथपर्यंतच होतंय. आज आपण इथंच थांबतोय. तर पॉज करून काय असेल ते नोट डाऊन करून घ्या. आणि त्याचबरोबर आता ह्या फॉर्म्युलावरती तुमचे न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल्स मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये घेतोय. आणि राहिलेले पॉवरचे एक्झाम्पल तेही मी त्यामध्ये घेतोय. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये. मग आजचं लेक्चर जर तुम्हाला विद्यार्थ्यांना जर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू उद्या. थँक्यू.